नमस्कार. जसा तुम्ही पहिला भाग पाहिला तसा आता दुसरा भाग पण नक्की बघा. कारण आयुष्यामध्ये जे करिअर त्यांनी केलं त्या करिअर नंतरनं त्यांना जे ज्ञान आलं किंवा आत्मज्ञान ज्याला म्हणतो, ह्या आपल्या शरीरामध्ये हा जो आत्मा आहे त्याचं कार्य खरं आहे. आणि हे शरीर आपण इथेच सोडून जाणार आहोत. जसे कपडे रोज बदलतो तसा हा आत्मा कपडे बदलतो. आणि म्हणूनच हे त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांच्या आयुष्यातला जसा प्रवास दुसरा चालू झाला तो आपण आजच्या ह्या भागामध्ये बघणार आहोत. ह्या आत्म्याच्या प्रवासामध्ये त्यांची झालेली उन्नती आणि आज ते समाजासाठी जे काय करतायत, प्रत्येकाला लीडर बनवण्याचं काम करतायत. कारण आपल्या सगळ्यांचं कार्य आहे ह्या आत्म्याची उन्नती. तर चला आजच्या भागात भेटूयात मंगला धेंड यांना. त्यांचा पहिला भाग नक्कीच बघा. त्यामध्ये त्यांच्या आयुष्याचं करिअर, त्याचबरोबर त्यांच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळाली, काय ते ह्या मार्गामध्ये आल्या आणि आज इथे त्यांनी कशी प्रगती केली हे आजच्या भागात बघूयात. तर पहिला भाग तर बघाच, त्याचबरोबर दुसराही भाग बघा. कारण आत्म्याची प्रगती हेच आपल्या यांचं ध्येय आहे. तर भेटूयात पुन्हा एक जीवन प्रवास मध्ये, आठवण मध्ये डॉक्टर मंगला धेंड यांना. दुःख हरण्यासाठी मी नाशिक इगतपुरी गाठलं, विपश्यना करायची ठरवली. आणि तसं मला स्पिरिच्युअलिटीचा अनुभव होता, तेही अनुभव म्हणजे खूप आहेत. पण प्रॉपर असं विपश्यना केलेली नव्हती. ध्यान करत होते, मी दीक्षा झालेल्या होत्या. पण विपश्यनेला गेले आणि चौथा दिवस उजाडला तसे डोळ्यातून घळ 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 अश्रू व्हायला लागले की बुद्धाने जर एवढा दुःख हरणाचा मंत्र मानवाला दिला तर माझ्या आईवडिलांनी हा संस्कार मला का नाही दिला? माझ्या शाळेने हा संस्कार मला का घडवला नाही? एवढी नामांकित शाळा, एवढी सर्व शाळेने मला मूल्य दिली, मला घडवलं, मग विपश्यनेचा मला का कोणी मंत्र दिला नाही? खूप रडले आणि आतून आवाज आला. कारण चौथ्या दिवशी दुःख मोकळं झालं होतं आणि विपश्यनेची जादू कळाली होती. आणि हे दुःख मला पचवता आलं नाही म्हणून वाईट वाटायला लागलं आणि दुःख पचवण्याचा मंत्र मला का नाही मिळाला म्हणून अश्रू ढासळत होते. मग हृदयातून आवाज आला, तू आहेस ना, तू सांग. आणि त्या दिवशी माझ्या मनात बीज रोवली गेली की ठीक आहे, आई वडिलांनी नाही शिकवली विपश्यना, शाळेने नाही शिकवली, ध्यान काय आहे, बुद्धाने काय जगाला मंत्र दिलाय, विपश्यना काय करते, ह्याचं कार्य मी करेल. आणि ती मला असं वाटतं की माझं जे काही बीजारोपण झालं तिथे झालं. त्याच्यानंतर मग ज्या वेळेला मी परत पोहोचले माझ्या नोकरीवर, मी वेगळीच होते. माझ्या वेगळ्या दिशेने विचार सुरू होता. प्रत्येक वेळेला क्लासवर गेली की माझ्या मनात विचार यायचा, मी विद्यार्थ्यांना हे काय शिकवतीये? टेक्नॉलॉजी, पूर्ण टेक्नॉलॉजी आपल्याला सर्व देते, पैसा देते, समृद्धी देते, काय म्हणेल ते आपल्या पुढं आणून देते टेक्नॉलॉजी. माझे स्टुडंट्स कित्येक परदेशांमध्ये उच्च पदस्थ आहेत. मला नेहमी भेटायला यायचे, 20 वर्ष झालेले, 25 वर्ष झालेले. कारण पहिल्यापासूनच मुलांना मी हे मूल्य, जीवन मूल्य देत आली होते. त्यामुळे नकळत त्यांना मला भेटावं वाटायचं. आणि मला असं वाटायचं माझा उत्तम विद्यार्थी कोण असेल तर जो व्हॅल्यू जपेल ना स्वतःची, लाईफमध्ये कधी व्हॅल्यू सोडणार नाही, तो माझा उत्तम विद्यार्थी असेल. मग असे विचार असताना मला असं वाटायचं मी आता जे देत आहे माझ्या विद्यार्थ्यांना, त्यांनी काय मनुष्य खरा सुखी होतो का? माझी मुलं ही खरी सुखी होतात का? कारण टेक्नॉलॉजी सुख देते, पण सुख कशात आहे हेच कळत नाहीये. ना मला कळतंय, ना मला आजूबाजूच्या कोणामध्ये दिसतंय, ना माझ्या विद्यार्थ्यांमध्ये दिसतंय. मी हे काय शिकवते? दर वेळेला मी क्लासमधनं यायची, ती चिंतित होऊन यायची. प्रॅक्टिकलला सुद्धा मला जावंच वाटायचं नाही. आणि हळूहळू विचार यायला लागले, नाही कुठंतरी मला हे सगळं शिकवलं पाहिजे. दुःख कसं हरायचं, मेडिटेशन, स्पिरिच्युअलिटी, सुख कशात आहे. आणि हळूहळू तेही सुरू केलं. कारण नेहमीच मूल्य शिक्षण देत आले तर वर्गावर गेल्यावर हे सुद्धा शिकवायला लागले. हळूहळू बाकीच्या कॉलेजेसला सुद्धा काही सांगू लागले, माझ्या विद्यार्थ्यांना सांगू लागले.
आणि मग नंतर नंतर असा विचार यायचा, आयुष्यात खूप काही शिकलीये मी. सगळ्यात पहिल्यांदा पनिशमेंट मलाच झाली, कारण स्ट्रॉंग त्यांचा झुंजार नेता होता, त्याला त्यांनी हलवलं आणि शेजारच्या कॉलेजला टाकलं. शेजारच्या कॉलेजला प्रिन्सिपलनी बाजूला ठेवलं, कुठल्याही कामात इन्व्हॉल्वमेंट घेतली नाही. मी विचार करू लागले, माझ्या ज्ञानाचा वापर इथे होत नाहीये ना, मी जगाला देईल. आणि विपश्यनेने मला तो मंत्र दिलाच होता की मला हे सगळं आता शिकवायचंय. हळूहळू मी थोडं थोडं इतर कॉलेजेसवर जाऊ लागले. स्वतःहून कुठलंही मानदंड घेता, काही न करता मी हे सगळं त्या विद्यार्थ्यांना, त्या शिक्षकांना सांगू लागले. आणि मग माझ्या वडिलांनी मला मंत्र दिला, तुला कार्य करायचंय ना, मग संस्था स्थापन कर. संस्था तू जर काढली NGO तर मोठ्या प्रमाणात तुला काम करता येईल. आणि मग NGOची आमची स्थापना झाली. घरातल्याच सगळ्यांना घेतलं, वडिलांना अध्यक्ष केलं. माझी बहीण जी साताऱ्याची आहे ती तर आधीच माझ्या पुढची एक स्टेप आहे. समाजकार्य, योग शिक्षक आहे, योगाचार्य आहे. मंडलिक गुरुजींच्या सातारा योग विद्याधामची ती अध्यक्ष आहेत, प्रिन्सिपल आहे. आणि ती तर हिरारीने सगळं हे योग शिक्षण समाजाला देत होती. आणि मग तिला उपाध्यक्ष घेतलं, मी सेक्रेटरी झाले. घरातले अजून माझा मुलगा घेतला आणि आम्ही संस्था काढली. आणि मग हे कार्य सुरू झालं. इतर कॉलेजेससाठी ट्रेनिंग देणं सुरू झालं. कॉलेजच्या स्टुडंट्सला घडवायचं, टीचर्सला घडवायचं. कारण मला एवढं म्हणजे शिक्षणामध्ये नुसतं शिक्षक म्हणूनच नाही, तर शिक्षकांनी शिकवायचं कसं, प्रोफेशनल कॉलेजच्या टीचर्सनी शिकवायचं कसं, याचं मला इंटरनॅशनल मानांकन आहे. युरोपमध्ये जी नावाजलेली संस्था आहे, तर पॅडागॉजी म्हणतो आपण, शिकवायचं कसं, जसं आपल्याकडे BEd आहे, त्याचं मला इंटरनॅशनल नामांकन मिळालेलं आहे. युरोपमधल्या गाजलेल्या संस्थेकडून मला अवॉर्ड मिळालेले आहेत. इंटरनॅशनल लेवलवर अवॉर्ड मिळाले उत्कृष्ट शिकवण्याची तंत्र विकसित केल्याबद्दल आणि प्रोफेशनल कॉलेजच्या टीचर्सला हे सगळं सांगितल्याबद्दल. ज्यावेळेला कोरोना आला, लॉकडाऊन आलं, ऑनलाईन टेक्नॉलॉजी नव्हती, त्यावेळेला पहिल्या इंडियातल्या 600 प्रोफेशनल इंजिनिअरिंग कॉलेजच्या ट्रेनिंगला जे दिलं गेलं ऑनलाईन ट्रेनिंग, त्या कमिटीचे मी सदस्य होते. माझे 2 सेशन झाले आणि मी इतर स्टेटमध्ये म्हणजे प्रसिद्ध झाले आणि मला इतर स्टेटमधनं सुद्धा बोलवणं येऊ लागलं. आज जे भारतातले अतिउत्कृष्ट कॉलेजेस आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज, तिथे मला नेहमीच बोलवलं जातं आणि त्यांच्यासाठी, त्यांच्या टीचर्ससाठी मी काम करते. कारण टीचर घडला तर विद्यार्थी घडणार आणि टीचरनी कसं शिकवायचं हे मी शिकवते. मुलांना इतर त्यांच्या होलिस्टिक पर्सनॅलिटीसाठी काय काय द्यायचं हे मी करू लागले. आणि मला सांगायला अभिमान आहे, संस्थेची स्थापना 2014 मध्ये झाली आणि त्याच्या कित्येक वर्षांनी AICTE हा युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज नावाचा प्रोग्राम सुरू केला. विद्यार्थ्यांना समाजासाठी काय करावं, म्हणजे त्यांचं जे काही कलागुण आहे, कोणी बासरी वाजवतंय, कोणी ऑर्केस्ट्रा, काही वाद्य वाजन करतंय, तबला वाजवतंय, तर अशा समाजातल्या ज्या गोरगरिबांच्या आपल्या संस्था आहेत, HIV पॉझिटिव्ह मुलं आहेत, वृद्धाश्रम आहे, अशांसाठी मी मुलांना काम करायला लावायची. डिपार्टमेंटमध्ये बोलवून घ्यायची, त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांचे कार्यक्रम घ्यायची. एक इनोव्हेटिव्ह वर्क केलं आणि त्यावेळेला मला पहिलं सोशल वर्कसाठी अवॉर्ड मिळालं, संपर्क मित्र पुरस्कार म्हणून. कॉलेजच्या बऱ्याच सिस्टीमसाठी मी पायोनियर आहे आणि माझ्या पायोनियर, मी या ज्या काही सिस्टीम राबवल्या, हे सगळं वडिलांकडनं चाललंय. या सगळ्या सिस्टीम राबवल्या, त्यानंतर कंटिन्यू झाल्या आणि एक सिस्टीम राबवलेली कधीच ढासळली नाही. तर त्यावेळेला ज्या या सिस्टीम राबवल्या, नॉन टीचिंगचं कौतुक करणं, नॉन टीचिंगमध्ये स्पर्धा घेणं, माझ्या डिपार्टमेंटचे नॉन टीचिंग मॅगझिन करायचे, त्यांचं सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट होतं. या ज्या काही सिस्टीम मी राबवल्या त्याला 10 वर्षांनी त्याच कॉलेजला AICTE बेस्ट प्रॅक्टिसेस म्हणून अवॉर्ड दिलं. संस्था मला बोलवतात, NACला बोलवतात, MBA कामाला बोलवतात. तर हे सगळं प्रोफेशनल लाईफ इतकं मी उपभोगलं. हे जे गुण असतात, आपण जिथे स्ट्रॉंग असतो ना, तेच आपल्याला घातकही काही वेळेला ठरतात. पर्टिक्युलरली आपण स्ट्रेट फॉरवर्ड असलो तर, स्पष्ट वक्तेपणा असलो तर, आणि तो माझ्यात आहेच आहे. कधीही खोटं मी बोलू शकत नाही. जे मनात आहे ते ओठावर येतच आणि या ऑनेस्टीबद्दलच मला नेहमी बरेचसं सोसावंही लागलं, पण मी तो गुण सोडला नाही. कारण नंतर मला लक्षात आलं, जेव्हा मी शिवसरोदय शास्त्र शिकले, की ही सचोटी, हृदयाचा जो सच्चेपणा आहे तो खूप महत्वाचा आहे आणि मला भरभर रिझल्ट येत गेले.
आणि मग जिथे मी शिकले तिथे 1000 बाकीच्या ज्यांनी शिकले होते त्यांना रिझल्ट नसायचे, तिथे मला रिझल्ट असायचे. 1000 लोकांपुढे माझं सेशन ठेवलं गेलं आणि त्यांना मी हाच मंत्र दिला, हृदय जर स्वच्छ असलं, हृदय जर आपलं प्युअर असलं ना, की आपल्याला भरभरून निसर्ग देतो. कारण हृदय जर सचोटीने वागलं नेहमी तर निसर्ग आपल्याला साथ देतो. आपले जर वाईट विचार असतील, आपण कोणाबद्दल जर वाईट विचार केला तर निसर्ग कधीही या विचारांना खत पाणी घालत नाही, आपल्याला रिटर्न्स देत नाही. हे मी भरभरून अनुभवलंय आणि नेहमी तोच संदेश देते. तर विपश्यनेने माझ्या मनामध्ये जे बीज रोवलं गेलं आणि कॉलेजने ही संधी दिली गेली. पण मी इतकी अटॅच होते कॉलेजमध्ये की मी डिटॅच होऊ शकले नाही. मला कामात घेतलं जात नव्हतं, काम भांडून भांडून मागितलं पण प्राचार्य करूनच द्यायचे नाहीत. पुष्कळ मी होते, कमिटी लीडर होते, हे होते, पण कामच करून द्यायचे नाहीत. हे कुठेतरी खंत होती आणि मग तिथेच निर्मिती विहंगमची झाली. आणि एक दिवस असा उजाडला की मला रहस्य कळलं, अगं इथे तुझं काम संपलेलं आहे, इथे तुझी गरज नाहीये, रस्ता तू टर्न कर. विहंगमची निर्मिती केली होती तरी कामाला मी थोपून घेत होते, कारण विहंगमसाठी जे काम करायचं होतं तेच मला कॉलेजमधनं करायचं होतं. पायोनियरिंग हे काम होतं. AICTने कित्येक वर्षानंतर हे सुरू केले प्रोग्राम, पण तिथे मी 4-5 वर्ष वाया घालवली. आणि नंतर एक दिवस माझ्या लक्षात आलं की नाही, मला आता रस्ता बदलायचा आहे. आणि मग मात्र मी ठरवलं की कॉलेजला माझं काम नकोय, मलाही द्यायचं नाहीये. आणि हळूहळू विहंगमच्यातनं मी काम इतर संस्थांसाठी करू लागले. आज मी मागं बघते त्यावेळेला मला असं कळतं, आयुष्यात दुःख जे येतं ते आपल्याला शिकण्यासाठीच असतं. जोपर्यंत आपण वेगळा विचार करत नाही त्या दुःखावर, तोवर आपल्याला सुखाचा रस्ता मिळत नाही. ज्या वेळेला कॉलेजच्या कामाला डिटॅच केलं त्याच वेळेला विहंगमचा प्रोग्रेस जोरात सुरू झाला. आणि मग मला असं कळलं की हे जे झालं माझ्या आयुष्यात ते काही असं झालेलं नाहीये, तो नियतीचा प्रोग्राम होता मला तिथून फटका मारून योग्य रस्त्यावर आणण्याचा. आता या रस्त्यावर मी जे आले तो रस्ता काय होता हा मला अनभिज्ञ होता. फक्त एवढंच कळलं, समाजसेवेचा आहे, लोकांच्या सेवेचा आहे, मनाला हवं ते करण्याचं आहे. पण आज मला वेगळंच रहस्य उमजलंय. ते रहस्य इतकं सुंदर आहे ना, तर प्रत्येकाने हा मंत्र पहिल्यांदा बाळगला पाहिजे. दुःख आलं तर सुखाकडे नेणारं हे दुःख आहे. तर परत परत तसेच प्रसंग आपल्या पुढे येतात. जोपर्यंत आपण बदलत नाही तोवर ते दुःख बदलत नाही. आपण बदललं की दुःख जातं आणि सुख सुरू होतं. थोडासा आध्यात्मिक प्रवास मला आता सांगावासा वाटतो की त्यामध्ये अनुभव असे भरपूर आहेत. कारण ज्या वेळेला विपश्यनेला मी गेले आणि अनुभव बघितला की विपश्यनेमध्ये दुःख हरण्याची किती ताकद आहे आणि तिथे माझ्यामध्ये बीजही पडलं गेलं की हे दुःखावर मात करायचं, आपण इतरांना शिकवायचं. कारण आपल्याला मिळालं नाही तर इतरांना आपण हे शिकवायचं. त्यामुळं एक अशी ओढ लागली होती की आता आध्यात्मिक जीवन सुरू केलं पाहिजे. मेडिटेशन, ध्यानधारणा मी थोडीफार करायची कारण दीक्षा घेतलेलीच होती, पण रेग्युलरिटी नव्हते. तर सुरुवात अनुभवावरून अशी झाली की अर्थात शिक्षिका असल्यामुळे वाचनाचा छंद होताच होता. पुस्तकं आणायची, रामकृष्ण मठात जाऊन रामकृष्णांची सगळी पुस्तकं बरेचशी वाचून काढली, मराठी इंग्लिश त्यांची वाचून काढली. नंतर जे काही आपले पुराणिक म्हणजे धर्मग्रंथ नाही, कारण धार्मिकता वेगळी आणि आध्यात्मिकता वेगळी हे पुरेपूर मला माहिती होतं पहिल्यापासून. धर्माकडं ओढ नव्हती पण आध्यात्मिकतेकडे होते आणि आध्यात्मिक पुस्तकं वाचू लागले मी. आणि ऑटोबायोग्राफी ऑफ योगीचं मला एक अनुभव सांगायचा वाटतो की परमहंस योगानंदांचं पुस्तक मी वाचत होते आणि ते वाचतानाच मला शक्तिपात झाला त्या पुस्तकाने. आणि इतके व्हायब्रेशन्स येत होते की रात्री मी वाचत असताना सुरू झालं ते सकाळी सुद्धा सुरूच होतं. मी कॉलेजला गेले नाही. हे काय होतंय मला माहिती नव्हतं. कंपन एखाद्या रोलर कास्टरमध्ये घातल्यासारखे व्हायब्रेशन्स होते. आणि मग मी माझी चुलत जावे तिच्या मैत्रिणीला यातलं माहिती होतं, त्यामुळे त्यांना विचारलं आणि महावतार बाबाजींच्या आश्रमात पुण्यातल्या मोठ्या गेले आणि तिथे जे आहेत त्यांनी मला सांगितलं की तुमचं यांचं काही पास्ट लाईफचं रिलेशन असावं आणि ते तुमचं कनेक्ट झालेलं आहे आणि तुमच्यावर शक्तिपात त्यामुळेच घडलेला आहे, तर तुम्ही दीक्षा वगैरे घ्या क्रियायोगाची.
कुठलीही गोष्ट मला चिकित्सापूर्वक, अभ्यासपूर्वक, रिसर्च केल्याशिवाय करायला आवडत नाही. मग क्रियायोगाबद्दल सगळं जाणून घेतलं, सगळे आपले आश्रम पुण्यातले पालथे घातले आणि लक्षात आलं की नोकरी करता करता एवढं शक्य होणार नाही. शरीर यष्टी ही अशी होती आणि त्यावेळेला ठरवलं की नाही. पण मग ध्यानधारणा माझी मी करू लागले. दीक्षा तर होती मला. आणि पीएचडीचं काम ज्यावेळेला मी सुरू केलं 2014 मध्ये, तर त्यावेळेला माझं 3:30ला मी उठायची पहाटे आणि पीएचडीचा अभ्यास करायला बसायचे. पहिल्यांदा ध्यान करायचे मी आणि या ध्यानाचे मला इतके उत्कृष्ट अनुभव आले पहाटेच्या ध्यानाचे, की ध्यान झालं अर्धा पाऊण तास की पहिल्यांदा कविता स्फुरू लागल्या आणि धड 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 कागदावर कविता यायला लागल्या. 3 पानं 4 पानं इंग्लिश, मराठी आणि मी लिहित गेले. आणि मग माझं पीएचडीचं काम 6 वाजेपर्यंत करायचं आणि 7:30ला कॉलेजला निघायचं बाहेर. असं माझी दैनंदिन होती. पण या पहाटेच्या ध्यानाने ज्या कविता घडल्या, दुःख होतं त्यावेळेला, प्रोफेशनल दुःख होतं, त्या दुःखाला माझ्या पूर्ण अश्रूंना मी दवबिंदू केले. पुस्तकाचा कविता संग्रहही पब्लिश झाला. त्याचं नावही अर्थात दवबिंदूच आहे. आणि स्वामीजी अक्कलकोट महाराजांची मी भक्त आहे. शेगावच्या गजानन महाराजांचीही भक्त आहे. आणि स्वामीजींच्या पोयम आल्यात, त्याच्यात कविता आल्यात, बुद्धावर आलेल्या आहेत, स्पिरिच्युअलिटीवर आपोआप कविता इतक्या डीप मिनिंगच्या आल्या. त्यावेळेला मला एवढे अर्थ माहिती नव्हते, पण आज ज्यावेळेला मी या कविता बघते त्यावेळेला मला खूप अर्थ कळतात आणि असं वाटतं ते सगळं करून घेतलं गेलं. आणि हा एक अनुभव. त्याच्यानंतर एका रात्री माझ्या मुलाचं माझं भांडण झालं होतं. मी रडत होते आणि त्याला बोलले होते, तोही मला बोलला होता. तो खूप असा ओव्हर ऍक्टिव्ह होता आणि रडत रडत झोपले होते. मिस्टरांचे माझा ट्रान्सफरेबल जॉब असायचा. मुलाला लहानपणापासून माझ्यावर थोडी जास्त जबाबदारी होती. मिस्टर सॅटर्डे संडे यायचे आणि रडून रडून मी झोपले आणि पहाटेच मला जाग आली आणि दत्तात्रयांनी मला बोलून घेतलं. त्याच्या बेडरूममध्ये एक मोठा असा देवारा होता आमचा. देवाऱ्याचं ड्रावर असं 2 फूट होतं. ते ड्रावर उघडून घेतलं आणि त्याच्यात माझे सगळे असे देवाचे धार्मिकचे सुद्धा ग्रंथ होते, पण मी कधी वाचन करायची नाही. सकाळमधनं जे 10 दिवसाचं आपलं हे असतं गणेशाचं, त्या ज्या पुस्तिका येतात आरतीच्या, त्या ठेवलेल्या होत्या छोट्या छोट्या. आणि ड्रावर उघडून, 0चा लाईट होता, ड्रावर उघडून एक पुस्तिका माझ्या हातात काढली गेली. कुठली तरी शक्ती कार्य करत होते आणि त्या पुस्तिकेतलं एकच पान उघडलं गेलं, साधारण मधलं शेवटच्या बाजूचं ते असावं, आणि तिथे असं बोट केलं गेलं, हे 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 वाच. त्याला तुझ्या जीवनात का पाठवलंय? भांडण्यासाठी? त्याला तुझं दुःख हरण्यासाठी पाठवलंय आणि तुला पण त्याचं दुःख हरायचंय. भांडणं करायची नाहीत, हे वाचायचं. असं करून मग ती पुस्तिका घेऊन मी गेले आमच्या बेडरूममध्ये. त्यावेळेला मिस्टर होते योगायोगाने आणि मिस्टरना उठवलं, म्हटलं अहो बघा ना हे काय झालंय काय झालंय. मग लाईट लावली आणि तो मंत्र होता दत्तात्रयांचा. आणि असा म्हणजे आपल्याला तर त्या मंत्राने प्रत्येक वेळेला मला खूप असं, ज्या वेळेला इतर वेळेला दुःख आलं तर तो मंत्र म्हणून प्रोटेक्शनचा होता तो. आणि मग एकदा प्रोटेक्शन घातलं, कुठल्या गोष्टीची भीती वाटली किंवा काय, तर ते थांबून जायचं. असा तो दत्तात्रयांचा माझा अनुभव आहे. त्याच्यानंतर माझी चुलत जावीची मैत्रीण एकदा आली होती पॉलिसीच्या निमित्ताने आणि त्यांचं पण एक असा अनुभव होता. त्या खूप अध्यात्मातल्या आहेत, ध्यानधारणा केलेल्या आहेत. त्यांचं नाव सांगायला काही हरकत नाही, त्यांनी मला परमिशन दिलीच आहे, कारण हा अनुभव थोडासा ध्यान महाराष्ट्रावर, माझी मुलाखत झालेली आहे ध्यान महाराष्ट्रावर आणि तो लोकांनाही अनुभव आवडला. त्याला त्यांची परमिशन घेतली होती. तर त्या माझ्या घरून मी काय करायला खायला ते खात होत्या, उठत नव्हत्या, गप्पा रंगत होत्या आणि खूप वेळाने घरी गेल्या. मग निलिमाचा, माझ्या जावेचा फोन आला. मला म्हणे, तुला माहितीये का मंगल, या कुठंच काही खात नाहीत, पण तुझ्या घरात तू काय देत होती त्यांनी ते खाल्लं आणि उठतच नव्हत्या. म्हणून मी त्यांना विचारलं, तुम्ही मंगलच्या घरी खाता असं का, किती वेळ उठला नाहीत? मग त्यांनी सांगितलं की त्यांच्या घरात दत्तात्रयांचा वास आहे म्हणून मला हालूच देत नव्हते महाराज. तर असे हे माझ्या घरचे व्हायब्रेशन बऱ्याच जाणकारांना जाणवतात आणि माझे वडील सुद्धा म्हणतात नेहमी की तुझ्या चेहऱ्यावर जे समाधान दिसतं, जे शांतता दिसते, ती इतरांच्या का दिसत नाही? आणि या घरात जे आहे ते पण फील होतं. तर बरेच जण आमच्या घरात आले की हे म्हणतात की व्हायब्रेशन जाणवतात. तर याच्याबद्दल मला एक सांगावंसं वाटतं की हे का होतं. घरातली जर गृहलक्ष्मी समाधानी असली ना तर सगळं घर समाधानी असतं, पण घरातली जर गृहलक्ष्मीच
इच्छा, आकांक्षा याच्यात अडकलेली असेल, पैसा, पाणी, दागदागिने, कपडा, लत्ता. आजकाल माझे जे साधक आहेत त्यांचं मी ऐकते, त्यावरून मला माहिती इस्टेट यांनी पैसे दिले नाहीत, सासऱ्यांनी, जावेनी. तुम्हाला सांगू, आम्ही कधीच क्लेम केलेले नाहीत. माझ्या सासूबाईंनी जे सोडलं, जे वापरतायत, माझ्या मिस्टरनी कधी क्लेम केला नाही, मीही नाही केला क्लेम. पहिल्यापासूनच सूत्र अंमलात आणलंय. जे आपण मिळवतो तो पैसा आपला. वाडवडील अर्जित जो पैसा आहे, सासूरवाडीचा असू देत, माहेरचा असू देत, त्याच्यावर आपला हक्कच नाहीये. कोणाला द्यायचा असेल तर द्यावा, कोणाला उपभोगायचा असेल तो नक्कीच भोगेल. कारण पैसा हा असा आहे ना की 95% पाप पैशातून येतं. आपण जर दुसऱ्याच्या नावाचा पैसा घेतला तर तो आपल्याला येणं केनं मार्गाने आयुष्यात कुठल्या ना कुठल्या रूपात फेडावाच लागतो. आणि आज जे आमच्याकडं अबंडन्स आहे ना, तृप्ती आहे ना, समाधान आहे ना, हे यामुळं आहे. आणि ही सुद्धा सासूबाईंची शिकवणूक होती. कारण माझे मिस्टर मोठ्या पदावर होते, त्यांनी सांगितलं होतं पैसा कोणाला मागायचा नाही. खरं सांगते, खोटं वाटेल सगळ्यांना, पण बसला सुद्धा पैसे नसायचे. आणि सुट्टे पैसे मोजून मोजून बसच्या तिकिटाचे आम्ही दोघांनी काढलेले. ही वेळ होती, संसाराला सुरुवात झाली त्यावेळेला. अर्थात मिस्टरांनी कधीच मला काही ओनं पडून दिलं नव्हतं, पण या आठवणी आहेत. त्यानंतर जे 6 महिन्यानंतर साधारण मला जॉब लागला आणि त्याच्यानंतर यांनाही सेटल झाले हे पुण्यातल्या नोकरीमध्ये. तर दोघांचा पगार असल्यामुळे आम्हाला कधीच काहीच कमी पडलं नाही. ते आज तागायत कमी पडलं नाही, कारण नेहमी भरभरून दिलं, सगळ्यांना भरभरून दिलं. नेहमीच सासरच्याही लोकांना बोलवायचं, नंदांना बोलवायचं, जावांना, मुलांना बोलवायचं, त्यांना गेट टुगेदर करायचं. ते आज तागायत चालू आहे. जेव्हा जेव्हा शक्य होतं तेव्हा तेव्हा सासरचे पहिले, माहेरचे सुद्धा जपले. माहेरची माझी बहीण एक अमेरिकेला असते, ती नेहमी आली की गेट टुगेदर आम्ही करतो. माहेरच्या कुटुंबियांना बोलवतो, सासरच्या नंदांना एकत्र आणतो, दीरांना एकत्र आणतो. आता तर कमतरता घराचीही राहिली नाही, फार्म हाऊस बांधलंय, फार्म हाऊसला बोलवतो सगळ्यांना, राहायला अबंडन्स, सगळं काही अबंडन्स. तर हे मला कारण एकच वाटतं ना, दिल्याने होतं. जेव्हा आपण दुसऱ्यांना देऊ लागतो ना, त्याच्या कितीतरी पट आपल्याला मिळू लागतं. आणि माझ्या घरात नाश्ता पहिल्यांदा जातो माझ्या कामवाल्यांना. इथे उभी आहे माझी स्वयंपाकीन, पहिले नाश्त्याची डिश प्रवीणाला. इस सबसे पहले नाश्ता मुझे मिलता है मैडम के घर पे, वो लोग पहले नहीं खाते, मुझे देते हैं बनने के बाद। मेरा नाम है परवीन, मैं इनके घर खाना बनाती हूँ। तर आणायचं, प्रवीणा आलीच होती आता संध्याकाळचं करायला, त्यामुळे तिला लगेचच त्यांनी कॅमेरा फिरवला. घ्या स्पष्ट उदाहरणच. तर हे का, म्हणजे मला मोठेपणा नाही सांगायचं इथे, मला मंत्र द्यायचे तुम्हाला. करून बघा तुम्ही, नक्कीच तुमचं आयुष्य खूप बहरायला लागेल. हे का करायचं, मी जे गृहलक्ष्मी बोलले ना, गृहलक्ष्मी समाधानी असेल तर अख्खं घर समाधानी असतं. तर गृहलक्ष्मी या आपलं घर स्वच्छ ठेवणाऱ्या, आपल्यासाठी अन्न बनवणाऱ्या, कारण अन्नातूनच सगळं जातं. आपण खूप शिकतो. आणि बरेच जण मला म्हणत असतात आम्हाला नाही आवडत, असं होतं तसं होतं. पण एकदा हे समाधान त्यांच्यात पेरलं ना, तर ते आपल्याला मिळणाऱ्या अन्नातून सुद्धा मिळतं. तर या गृहलक्ष्मी, आता माझ्या दुसऱ्या पण नाही आहेत मावशी, त्या आता नेहमी म्हणतात, दीदी तुमचा पैसा एवढा पुरून उरतो ना, तुम्ही दिलेला पैसा संपतच नाही. कारण चांगल्या मनाने दिलेला जातो, मनाने दिला जातो तो. आणि या लक्ष्मी जर आपल्या समाधानी असतील तर अर्थात आपण समाधानी होणार आहोत. जीव तर आपण लावू तसाच असतो. माझं ड्रायव्हर, माझ्या या दोघी आमच्या कुटुंबातले आहेत. आणि करोनाची आठवण सांगते, कोरोना होता तरी प्रवीणाने मला एकही दिवस असं झालं नाही की डबा पाठवला नाही, एकही दिवस. ड्रायव्हर तर्फे सामान, तर ती स्वतः बाजारातनं भाजी आणून, चपात्या तिच्या घरातल्या पिठाच्या करून तिने मला पाठवल्यात. आणि माझा ड्रायव्हर जो अविनाश 10 वर्ष आज झाली, मिस्टरांचा ड्रायव्हर आहे. आम्ही त्याला काढलं नाही काम संपल्यावर, कुठल्याच नोकरांना काम संपल्यावर आम्ही काढत नाही. माझ्या आईला सुद्धा जी बाई सांभाळायला ठेवली होती, तिला तर पगार वडील देऊ शकणार नाहीत, ओल्ड माइंडचे असतात, त्याला दर महिन्याला मी ॲडिशनल द्यायचे, मीच बघून दिली होती. हे वडिलांना नंतर आई गेल्यावर कळलं. पण ज्या वेळेला आई गेली आणि त्यांचं काय करायचं हा प्रश्न आला, तेव्हा मी घरात आणलं त्या आजींना माझ्या मुलासाठी.
आणि तर आपली ही माणसं असतात, आपल्या कुटुंबातली असतात. तसंच ड्रायव्हर अविनाशचं झालं. मिस्टर रिटायर्ड झाले, आम्हाला तशी फारशी गरज नव्हती, माझं ड्रायव्हिंग मीच करत होते, तरी सुद्धा आम्हाला काढायचं नव्हतं. कारण आपण जसं असतो ना तशीच माणसं आपल्याला मिळतात. माझे नोकरी नेहमीच मला चांगले मिळाले, कधीच कोणाबद्दल तक्रार नसते आयुष्यात. कितीतरी वर्ष झाले. आता अविनाशचं उदाहरण सांगते. कोरोना झाला, मला ऍडमिट मी झाले होते, तेव्हाचंही उदाहरण सांगायचं तर तो मला डबा आणायचा तिथे, कारण हॉस्पिटलचं मला खावंच नाही. माझे कपडे मी दिलेले, कधीही त्यांनी म्हटलं नाही की यात व्हायरस असेल, मॅडम मी नेत नाही. तो न्यायचा ते कपडे, आणून द्यायचा, मला डब्बा आणून द्यायचा, म्हणजे स्वतःच्या जीवाला सुद्धा धोक्यात घालून. अर्थात त्याला पण हीच शिकवणूक आहे ना माझ्यासारखी. मनातला विचार महत्वाचा, मनात कुठलीही भीती आणायची नाही. आणि ते पण तसेच आहेत, आपण जसं असू तसेच आपल्याला माणसं मिळतात, कारण आपणच सगळ्यांना अट्रॅक्ट करत असतो निसर्गातून. पुढची व्यक्ती वाईट जर असेल तर आपल्याला बदलायची गरज आहे, आपलं काहीतरी चुकत असतं, आपण असू तसंच अट्रॅक्ट होतो. आणि हे जेव्हा बदल आपण सुरू करतो, आपोआप आजूबाजूची माणसं बदलायला लागतात. आता कोरोनाच्या काळातली ही एक गोष्ट सांगते. मला डायबेटीस असल्यामुळे, वजन असल्यामुळे, थायरॉइड पण जन्मता म्हणजे खूप लवकर झालेलं आहे, हेरिडिटरी सगळं आमच्या असल्यामुळं, तर त्यामुळं मला ऍडमिट केलं गेलं. आता ऍडमिट केलं गेलं, मला ऑक्सिजन सिलेंडरही लागलं होतं. तेही माझ्या जवळच्या माणसांनी डॉक्टरने सांगितलं, मॅडमना जपा, मॅडम फार महत्वाच्या आहेत. त्यांना थोडंसं कळलं होतं माझं काम बी. आणि मग ते ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता असताना सुद्धा त्यांनी माझ्यासाठी खटपट करून मला लावला होता. पण मी तो काढून ठेवला बाजूला. मी जाताना माझं गुरूंचं पुस्तक घेऊन गेले होते, ऑक्सिजन काढून ठेवला. मला सद्बुद्धी झाली की बसून राहायचंय, आणि माझा ग्रंथ मी मांडीवर घेतला आणि म्हटलं, देवा तुला न्यायचंय ना तर अशा अवस्थेत ने, अशा आडव्या अवस्थेत नेऊ नको. आणि मी बसून राहिले. आता पलंगावर बसणं, कॉटवर बसणं अवघड जात होतं त्यावेळेला, ऑक्सिजनची कमतरता होती, हे होती. अगदी म्हणजे विनवणी करून मी खुर्ची मागून घेतली, खुर्चीत रात्र काढलेली आहे. त्यावेळेला खुर्चीत जे बसले होते मी, धर्मग्रंथ मांडीवर, रुद्राक्ष माळाही मी नेली होती. मी धार्मिक नाहीये, पण त्यावेळेला माझ्या आजीने दिलेली मी घेऊन गेले होते. आणि मंत्र करत करत त्यावेळेला मला स्वामीजींचा मंत्र आला, अक्कलकोट स्वामीजींचा, हा तू म्हण. मला असं वाटतं त्यावेळेला नाही आला, की 2-3 दिवसच आधी मला तो आला होता आणि सांगितलं होतं याची गरज लागणार आहे. आणि तो मी मंत्र म्हटले आणि उठून बसलेल्या अवस्थेत रात्र गेली. नंतर माझ्या जी बहीण आहे शैलजा ठोके सातारची, तिचे सुना डॉक्टर आहेत, मुलं डॉक्टर आहेत, ती MD आहे रेडिओलॉजिस्ट. तिने मला, मावशी तुम्ही बसा किंवा असं काही करा, तसं करा म्हणायला लागली. मी तिला म्हटलं, तू काय मला हे सांगतेय? अगं स्वामीजींनी सांगितलं मला, मी तेच करतेय. आणि त्याही अवस्थेत म्हणजे बसलेल्या अवस्थेत नंतर आपल्याला कळलं की ऑक्सिजनची लेवल बसलेल्या अवस्थेत जास्त होत होती आणि झोपलेल्या अवस्थेत कमी होत होती, हे नंतर जगाला कळलं. पण हे मी तिथे अनुभवलं आणि मला सद्बुद्धी झाली. हे ध्यान देतं. ज्यावेळेला आपण मेडिटेशन करतो, ध्यान करू लागतो, अध्यात्माची कास धरतो, त्यावेळेला आपोआप वरची शक्ती जी आहे, ऊर्जा आहे, ती आपल्याला सतत जीवनात गाईड करत राहते. नंतर 2-3 दिवसांनी मी स्टेटसला टाकलं आणि सगळे माझे फॅन झाले, अक्कलकोट स्वामींचे भक्त बनले. आणि माझी जिद्द बघून ते ICUतनं सुद्धा बाहेर आले. ज्यांनी ज्यांनी माझं स्टेटस त्यावेळेला बघितलं, हालाकीची परिस्थिती होती, भीती होती, ते आले बाहेर की मॅडम एवढ्या झुंज देतात, अगदी खणखरतेने, डायबिटीस असताना, थायरॉइड असताना, तर आपण काय, आपण तर यंग सुद्धा आहोत, आपल्याला काही नाही आहे. आणि नंतर मग कॉलेजमध्ये आल्यावर माझ्या पाया पडू लागले 2-3 व्यक्ती, मॅडम तुम्ही आम्हाला बाहेर काढलं, तुमच्या कॉन्फिडन्सनी, तुमच्या धैर्यशीलतेने आम्हाला बाहेर काढलं. आणि नंतर ते स्वामी भक्तही झाले. तर हे नेहमी कोणावर तरी श्रद्धा पाहिजे, कारण आयुष्यात जे मी अनुभवलंय ते एक महत्वाचा मंत्र अनुभवलंय की जर आपली काहीही शक्ती काम आपल्याला करते, रिझल्ट देते, भलं तो मंत्र असू देत, प्रसाद असू देत, देऊळ असू देत, ग्रंथ असू देत, व्यक्ती असू देत, गुरु असू देत, त्याच्या मागं एकच शक्ती आहे, एकच मंत्र आहे, फक्त आपण आणि आपणच ते करत असतो. कारण आपली ही जी शक्ती आहे ना, ती जर आपण त्या औषधांवर ठेवली तर बरे होतो. ती जर आपली विश्वास, आपलं बिलीफ आपण जर ग्रंथावर ठेवलं तर तो आपल्या शक्तीने आपण बरं होतो. कोणीही व्यक्ती, कोणी औषध, कोणीही ग्रंथ आपल्याला काहीही करू शकत नाही जेवढं आपण आपल्याला करू शकतो.
हाच मंत्र आहे. आपल्याला उगाच समाधान असतं की दुसऱ्यांनी काहीतरी करावं, ही अडचण आली, हे दुःख आलं, हा रोग आला आणि दुसऱ्यांनी कोणीतरी दूर करावं. तर आता तर सायन्स एवढं पुढे गेलंय, येणारी ऊर्जा ही खूप अमेझिंग ऊर्जा आहे की आपली ही क्रिएटिव्हिटी शक्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. तसे आध्यात्मिक अनुभव खूप आहे, पण मी आता इथे थांबवते. या शिदोरीवरच जी विहंगम आमची NGO आहे, विहंगम टेक्नॉलिस्टिक ऑर्गनायझेशन, ती संस्था कार्यरत आहे. स्वतः मी आयुष्यात जे अनुभव घेतलेत, प्रॅक्टिकल जीवनात जे ज्ञान अवलंबलं आहे, त्या ज्ञानाचा प्रसार आम्ही करत आहोत आणि असेच शिक्षक आम्ही घेत आहोत की जे व्यावहारिक ज्ञान देतील. आयुष्याचा प्रत्येक क्षण कसा काढायचा, आयुष्यातल्या अडीअडचणी दुःख कशी सोडवता येतील, यावर कार्यरत ही संस्था आहे. बरेच त्याचे 7-8 विभाग आहेत. एक शैक्षणिक संस्थांशी आमचं 1 वर्षाचा MOU आम्ही करतो. सगळ्या शिक्षकांना ट्रेनिंग देतो. नंतर स्टुडंट्सला काही ट्रेनिंग लिडरशिपमध्ये, मेडिटेशनमध्ये, कारण विद्यार्थ्यांना मेडिटेशनचा प्रचंड उपयोग होत. ही जी कार्यशक्ती आपल्याला मिळते, ज्ञानाचा भांडार खुला होतो, तो ध्यानानेच मिळतो, मेडिटेशनमुळेच मिळतो. कारण मेडिटेशनमुळेच आपण ब्रह्मांडाला कनेक्ट होतो आणि मग ब्रह्मांडात जे जे आहे ते आपल्याला मिळू लागतं. ज्ञान असू देत, अनुभव असू देत, काही जर हवं असेल, अडीअडचणी, काही तोडगे हवे असतील, आपल्या ज्ञानातून आपल्याला येतात, ध्यानातून ते येतात. इवन मी तर म्हणते जे ब्रह्मांडात गॅलेक्सीत अस्तित्वात नाहीये ते सुद्धा आपल्याला मिळवण्याची क्षमता ध्यानातून येते. आपण ते क्रिएट करू शकतो, कारण आपण क्रिएटर आहोत. तर या विहंगम NGO तर्फे आम्ही पूर्णपणे वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. होलिस्टिक एज्युकेशन देत असतो. आपला लिडरशिप विद्यार्थ्यांचा, प्रोग्रेस, स्टडी टेक्निक्स, ब्रेन डेव्हलपमेंट, छोट्या मुलांचे सुद्धा ब्रेन डेव्हलपमेंट, इथपासून ते आम जनता, घरातल्या गृहिणी यांनाही खूप वेगळे वेगळे कार्यक्रम आमचे चालू असतात. नुसतं ध्यान असं नाही आहे, तर ध्यान, ज्ञान यावर आधारित आहे आणि दानही. कारण दानात जी क्षमता आहे ती पण इतर कुठल्याही गोष्टीत नाही. जेव्हा आपण दातृत्व बनतो, दातृत्व गुण विकसित करतो, जेव्हा आपण असं देणारे ठरतो ना, त्याच वेळेला आपण हायर ऊर्जेत जातो आणि जेव्हा हायर ऊर्जेत जातो त्याच हायर ऊर्जेचे सगळे प्रसंग आयुष्यात ओढून घेतो. जसं मगाशी सांगितलं, मनुष्य असू देत, पदार्थ असू देत, वस्तू असू देत, तर या ऊर्जेनी सगळं होतं. आज जगभरात जे काही नॉलेज आहे ते ऊर्जेचं नॉलेज अति उच्च आहे. ऊर्जेच्या पलीकडे कुठलंही नॉलेज नाही आहे. तर वेगळे वेगळे हे उपक्रम राबवले जातात. बरेचसे ऑनलाईन असतात, काहीशे ऑफलाईन असतात. तर हे कार्यक्रम बरेचसे 90% मोफत चालवतो आम्ही, कुठलंही शुल्क न घेता. पण जिथे आम्हाला शिक्षकांना काही द्यावं लागतं किंवा एकदम हायर असतं तिथे नॉमिनल शुल्क असतं. जसं महिन्याला आमचं ओंकार साधना असतं, योगासनांचं असतं, तर ते थोडंसं नॉमिनल शुल्क घेऊन आम्ही अवघे 300 रुपये, 500 रुपये आता शुद्धिक्रिया घेतोय, असं थोडंसं असतं. 90% उपक्रम मोफत आहेत आणि गेले 6 वर्ष ही संस्था कार्यरत आहे आणि या संस्थेचं कार्य अख्ख्या महाराष्ट्रात पसरलेलं आहे. जिल्ह्याचे ग्रुप्स आहेत आमच्याकडे, प्रत्येक जिल्ह्यांचे 2-2, 3-3 जिल्ह्याचे मिळून असे व्हॉट्सॲप ग्रुप केलेले आहेत. असे 15-16 ग्रुप आहेत. व्हॉट्सॲप मार्फत आम्ही गायडन्स देतो, कार्यक्रमाची माहिती देतो, पर्सनलाइज काउन्सिलिंग मी सगळ्यांना देते. 1 to 1 तुमचे काय प्रॉब्लेम आहेत, अडीअडचणी कशा सोडवता येईल. एकच मंत्र आहे की जादू काही केली जात नाही, जादू तुमच्या सामर्थ्याची शिकवतो आम्ही, की तुम्ही स्वतःहून काय कराल ते शिकवतो. कारण आपण किती जणांवर अवलंबून राहायचं, दुसऱ्यांवर, दुसरं आपल्यासाठी करेल आणि तो प्रत्येक वेळेला प्रॉब्लेमला आपण आणू शकतो का? तर तुम्ही स्वतः तुमच्या शक्तीने प्रॉब्लेम दूर कसं कराल, हवं ते आयुष्य कसं जगाल, यावर सगळ्या कार्यक्रमांचा फोकस असतो. अध्यात्माचं सुद्धा आता उपनिषदांचं सुरू केलंय, कारण आपली संस्कृती महान आहे. जगभरात आपल्या संस्कृतीला मान आहे आणि आपण मात्र त्याच्याकडे कानाडोळा करतो. म्हणून हे पण ज्ञान अलीकडे सुरू केलंय. आणि याच्यानंतर आम्ही अजून एक काम करतो की आम्ही सुदर्शन पिरामिडची स्थापना केली आहे. एक छोटंसं स्पिरिच्युअल सेंटर आम्ही डेव्हलप केले खेडशिवापूरला. पुण्यापासून 35 किलोमीटर अंतरावर वरवे खुर्द खेडशिवापूरच्या पुढं आहे. इथे आम्ही पिरामिड बांधला, 21 फूट बाय 21 फूट डबल मजली पिरामिड आहे. अर्थात हे सगळं माझा रिसर्च आहे. गेले 30-35 वर्ष मी पिरामिड वापरत आहे स्वतः माझ्या देवघरात
आणि पिरॅमिडचे इफेक्ट मी बघितले, तर रिसर्च केलेला आहे त्याच्यावर, म्हणून पिरॅमिड बांधला. लोकांना यावं, साधना करावी. स्पिरिच्युअल लायब्ररी तिथे डेव्हलप केली आई वडिलांच्या नावाने, शशी शंकर आध्यात्मिक लायब्ररी म्हणून. कारण जेव्हा मी हे पिरॅमिड बांधायचं ठरवलं त्याला अर्थातच वडिलांनी खूप दातृत्व गुण दाखवून 5 लाख मदत दिलेली आहे. त्यामुळे आई वडिलांची पण कुठंतरी आठवण ठेवावी म्हणून ती लायब्ररी आम्ही चालवतोय. तर लोकांनी यावं, तिथे राहावं, आध्यात्मिक पुस्तकं वाचावी, ध्यानधारणा करावी, असं ते प्रयोजन आहे. आणि कार्यक्रम आम्ही तिथे 1-2 महिन्यातून घेतो, ध्यानाचे कार्यक्रम. आता परवा बुद्ध पौर्णिमेला नाशिकच्या आल्या होत्या पिरॅमिड मास्टर, आणि आमच्या साधकांना आम्ही तिथे बोलून कार्यक्रम घेत असतो. आणि त्याचीही कुठलीही फी आकारत नाही आहे. तो सुद्धा तिथला कार्यक्रम मोफत असतो. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून लोक येतात आवर्जून त्या कार्यक्रमाला आणि पिरॅमिडचा उपभोग घेतात. कारण पिरॅमिडचंही शास्त्र आपल्याला एक दैवी शक्तीशी कनेक्ट करून देतं. उच्च आयामातील दैवी शक्ती यांना कनेक्शन्स होतं पिरॅमिडमुळं. आणि आत्ताचं जे धर्तीवर ऊर्जा आहे, जी आपण म्हणतो की युग परिवर्तन सुरू झालेलं आहे, आणि आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे की काही 26,000 वर्षांनी युग बदलतं. तसं 26,000 वर्षांनी बदलणारे युग सुरू झाले, 75,000 वर्षांनी येणारे युग सुरू झाले. आणि आता आपल्याला सगळ्यांना पृथ्वीसोबत जायचे हायर आयामात. पृथ्वी चालली आहे हायर आयामात, आणि आपल्या जन्माचं रहस्य हेच आहे. आपण आज जो जन्म घेतलेला आहे पृथ्वीवर, आत्ता जो आपण आहोत या कार्यासाठीच आपण आलेलो आहोत. आणि या धरती मातेच्यासाठी आपल्याला काम करायचंय, हे आमच्या साधकांना शिकवलं जातं. एवढंच नाही तर लाईट ब्रिंगचा आमचा ग्रुप आहे. धरतीच्या या महान कार्यासाठी आम्ही रोज प्रार्थना करतो. ध्यानातून जी आपण ऊर्जा घेतो ती पृथ्वीच्या गाभ्याकडे पाठवतोय. कारण आज पृथ्वीच्या गाभ्यात उलाढाली सुरू आहेत. मॅग्नेटिक फील्ड वीक होत चाललंय, पोल शिफ्ट होत चाललेत नॉर्थ टू साऊथ. पृथ्वीच बदलत नाही तर पूर्ण ब्रह्मांड, पूर्ण गॅलेक्सी बदलत आहेत. सूर्य, चंद्र सगळे बदलत आहेत. आणि येणाऱ्या या परिवर्तनासाठी कार्य करण्याची आपल्याला गरज आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून दुसऱ्यांसाठी ते कार्य करू लागलेले आहेत. आणि दुसऱ्यांसाठी म्हणजे पृथ्वी गॅलेक्सीसाठी काम करू लागलेले आहेत. तर हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. हा जो काही काळ आहे तो संसारात रमण्याचा नाही आहे. नोकरी, चाकरी, घर, दार, पैसा, मुलं, हे तर सगळं मायाजाळ आहे. आपल्या ग्रंथांत उपनिषदात लिहिलेलं आहे, आपल्या वेदांमध्ये लिहिलेलं आहे. आता तर सायन्सनी हे सिद्ध केलंय की हे जे परिवर्तन आहे ते जवळ येऊन ठेपले, अवघं 1-2 वर्षाच्या अंतरावर आहे. आणि आपण जर अजूनही या तुरुंगातच अडकून राहिलो तर कसं आपलं असेन्शन होणार आहे. पृथ्वी तर जाईल निघून 5व्या आयामात, आपण मात्र शिफ्ट होऊ दुसऱ्या आयामात, नाही तर 3ऱ्या आयामात. जेव्हा आपण ध्यानधारणा करू लागू, जेव्हा दुसऱ्यांसाठी काम करू लागू, जेव्हा या जन्माचा पर्पज आपण समजून घेऊ, त्याच वेळेला आपली जाणीव वाढणार आहे, कॉन्शियसनेस वाढणार आहे, चेतना वाढणार आहे. आणि हे जर आज आपण उरलेल्या काळात केलं तरच आपण पृथ्वीसोबत 5व्या आयामात जाणार आहे. नव्हे, मी तर असं सांगते की आपल्याला मोक्ष प्राप्तीची संधी या सुवर्णयुगात मिळालेली आहे. जर ही सुवर्ण संधी आपण उचलली नाही तर परत जन्मानुजन्म फेरे घेत राहावं लागणार आहे, जन्मानुजन्म साधना करावी लागणार आहे. आणि जर 5व्या आयामात ॲटलिस्ट आपण गेलो नाही तर पुन्हा आपल्याला या दुःख, रडगाणे आणि ध्यानधारणेशिवाय आपण पुढे जाणार नाही. आपला जन्म हा ध्यानधारणेसाठी आहे. आयुष्याचा पर्पज काय, माझ्या सोलचा पर्पज काय. आपण इथे जो जन्म घेत आहोत तो शिकण्यासाठी घेत आहोत. आपलं काही कर्म आहे ते करण्यासाठी, म्हणजे लग्न, संसार, मुलं, बाळं, पैसा, घरदार, गाडी, हे एंडलेस आहे. एक मिळालं, दुसरं मिळालं, तिसरं, यासाठी नाही हा जन्म. हा जन्म आपला जो काही सोल आहे, आत्मा आहे, त्याच्या प्रवासाचा, म्हणजे आध्यात्मिक उन्नतीचा, या आत्म्याला मोक्ष करण्यासाठी आपण आलेलो आहे. एक अनुभव म्हणून आपण इथे जन्म घेतो. आणि हे करू शकतो मनुष्य जन्मातच फक्त. कारण लिस्टिक आणि आध्यात्मिक या दोन्हीचा बॅलन्स आमची संस्था घालते. आज कुठलीही महाराष्ट्रात आपण बघितलं तर अशी संस्था नाही आहे. अध्यात्म, विज्ञान आणि मटेरियलिस्टिक थिंग हँड इन हँड टुगेदर. एक तर आध्यात्मिक कार्य करणारी संस्था आहे, नाही तर मटेरियलिस्टिक आहे. पण आम्हाला दोघींचा बॅलन्स घालावा लागतो. कारण आपल्याला काही ऋषी मुनी संन्यास करत नाही, आपल्याला संसारात राहून आपली उन्नती करायची. मग प्रापंचिक सुद्धा सगळं भोगलंच पाहिजे. उपभोग घेतला
तरच आपण रिलीव्ह होतो, मुक्त होतो त्यातून. तर कितीही बोलत राहिलं तरी माझी आठवणीची शिदोरी ही न संपणारी आहे. कारण आयुष्याचा प्रत्येक क्षण हा वेगळ्या पद्धतीने जगत आहे. तर आता मी थांबवते आणि माझे मनपूर्वक आभार या आठवण चॅनलला, की ज्यामुळे मला या आठवणीत जाता आलं, खूप वर्षांनी जाता आलं, लहानपणापासून ते आजच्या दिवसापर्यंत. तर मी खूप खूप आभारी आहे आठवण चॅनलची आणि विजयताई डोळेंची आणि ज्योतिताईंची, निंबाळकर मॅडमची. तर दोघींना खूप खूप धन्यवाद. आठवण चॅनललाही खूप खूप धन्यवाद. हा चॅनल खूप खूप ग्रो हो, यापासून बऱ्याच जणांनी लाईफ लर्निंग्स लेसन्स घेऊ आणि या चॅनलला खूप खूप भरभराटीचे दिवस यावो. तुम्ही आम्ही सगळ्यांनी हातात हात घालून जाऊ, हीच सदिच्छा मी व्यक्त करते. आणि तुमच्याही सर्वांचे धन्यवाद की तुम्ही अगदी शेवटपर्यंत हे ऐकलं आहात. पण नक्कीच जर काही यातून शिकायला मिळालं तर मी म्हणेल की तो दिवस जेव्हा मला कळेल तुमच्याकडनं पोच पावती, तो दिवस सोन्याचा असेल. सगळ्यात महत्त्वाचा एक संदेश देते, आपण सर्वजण जागे होऊयात आणि आपल्या जो काही आत्म्याचा प्रवास आहे त्याचा उद्देश ओळखून शेवटची पायरी गाठवूयात. धन्यवाद.